यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आधीच राज्यात खळबळ उडवलेली आहे, पण आता या प्रकरणाला एक नवं आणि धक्कादायक वळण मिळताना दिसतंय। कारण या प्रकरणाचं थेट बीड कनेक्शन समोर आलंय। एका निनावी पत्रातून बीडमधल्या महिला पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। काही महिलांना खरातला साथ देण्यासाठी पाठवल्याचा दावा या पत्रात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी केलेली आहे। बीड जिल्ह्याचं भोंदूबाबा अशोक खरातशी कनेक्शन, अशा प्रकारची माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना बीडमध्ये होत आहेत आणि त्या अशोक खरातच्या मदतीने होत आहेत, अशा बातम्या प्रसारित होत आहेत। प्रसारमाध्यमाच्या मदतीनंच जे कोणी निनावी पत्र लिहिलेलं आहे ते माझ्या काल हाती पडलं। मी त्या पत्राची ओळणवोळ वाचली। अतिशय गंभीर पत्र ते आहे। त्यांनी ते टाईप करून दिलेलं आहे, त्याच्याबरोबर काही पुरावे जोडलेले आहेत आणि मी बीडकर नावाने हस्ताक्षरात सही केलेलं ते पत्र आहे।